नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज आपलं स्वागत आहे. आणि 9 मार्च जे हळद शेतीमालाचे लिलाव झाले, कुप्प्यावर लिलाव सुरू झालेले आहेत. आणि कुप्प्याच्या लिलावामध्ये या हळदीचा बाजारभाव केलेला आहे बघा. या गठ्ठ्याचा 12,805 रुपये, गठ्ठ्याचा बाजारभाव 12,805 रुपये झालेला आहे. आणि लगेच मालाचे वजन पण होत आहेत, ज्या मालाचा लिलाव झालेला आहे. आज थोडं लेट झालं बाजारभाव सांगण्यामध्ये. या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 13,210 रुपये. जुना माल आहे, 13,210 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे, 13,210. तर शेतकरी बांधवांनो, जी काही मीटिंग जी अटेंड केली आज मी स्पायसेस बोर्डाची, तर त्यामध्ये सर्व जे काही एक्सपोर्टर्स होते त्यांचं म्हणण्याच्या मागला एकच हेतू होता आणि एकच मोठं होता की ऑर्गॅनिक हळदीकडे सर्वांची डिमांड आहे, ऑर्गॅनिक शेतीकडे. या चुरीचा बाजारभाव झालेला आहे 11,700 रुपये. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जास्त केमिकल्सचा वापर होत आहे आणि त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर कमी व्हावा यासाठी त्यांचा भरपूर मोठं पण होता त्यामागेला की ऑर्गॅनिकला एक्सपोर्टमध्ये जास्त डिमांड आहे. या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे 13,500 रुपये, 13,500 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. नवीन गठ्ठा आहे 11,900 रुपये, 11,900 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे, 11,900 रुपये. 14,490 रुपये, 14,490 नवीन हळद आहे, 14,490 रुपये. चांगल्या प्रकारची गाडी आहे, 14,490 या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. तर अशा प्रकारे आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये बाजारभाव झालेले आहेत हळदीचे. तर अशाच हळदीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान. आणि शेतकरी बांधवांनो, जितकं होईल तितकं हेवी केमिकल्स आहेत त्याचा वापर हळदीमध्ये कमी करावा, जेणेकरून जे काही ऑर्गॅनिक हळदीचं प्रोडक्शन आहे ते चांगलं निघेल. आणि जास्त कंटॅमिनेटेड जे केमिकल आहे, हेवी पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईडचा वापर आहे तो कमी करावा, जेणेकरून जे काही एक्सपोर्टला कंटॅमिनेशन होत आहे ते कमी होईल. आणि आता त्या मीटिंगमध्ये असं पण निदर्शनात आलं की चायना आणि दुसऱ्या काही कंट्रीज पण आता इंडियाला कॉम्पिटिशनमध्ये आलेल्या आहेत, आफ्रिकन कंट्रीज पण. त्यामुळं हळदीला कॉम्पिटिशन चांगलं होणार आहे आणि कॉम्पिटिशन होत आहे. त्यामुळं आपल्या भारतातील शेतकऱ्यांना यावर थोडं लक्ष द्यावं लागेल की ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला प्रोडक्शन जास्त करावं लागेल, जेणेकरून चांगल्या प्रकारचे बाजारभाव पण आपल्याला मिळू शकतील. अशाच माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.